रेकॉर्डचे बनतातच तुटण्यासाठी असं म्हटलं जातं. आणि ह्यावेळेस मात्र सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड राजा शिवाजी चित्रपटाने मोडलेला आहे. आणि सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट राजा शिवाजी चित्रपट हा ठरलेला आहे. आणि त्यामुळेच राजा शिवाजी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं खूप खूप कौतुक. चला तर मग ह्याच राजा शिवाजी चित्रपटाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप महत्वाचा आहे, खूप सपोर्ट देईल मला, तर नक्की करा. तर राजा शिवाजी चित्रपटाने फायनली सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलेला आहे, जो की 10 वर्ष सैराट चित्रपटाने होल्ड केला होता मराठी इंडस्ट्रीसाठी. 110 कोटीचा तो रेकॉर्ड फायनली मोडलेला आहे. आणि मराठीत सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट सुद्धा ठरलेला आहे राजा शिवाजी चित्रपट. चला तर मग ह्याच चित्रपटाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊयात. तर पहिल्या हप्त्यात राजा शिवाजी चित्रपटाने जवळपास 57 कोटीची कमाई केली. दुसऱ्या हप्त्यात 27 कोटींची. तिसऱ्या हप्त्याच्या वीकेंड पर्यंत ह्या चित्रपटाने 8 कोटी 40 लाख एवढी कमाई केली. चित्रपटाला लागून एकूण 17 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आणि 16व्या दिवशी म्हणजे ह्या शनिवारी चित्रपटाने 2 कोटी 90 लाख एवढी कमाई केली. आणि रविवारीच म्हणजे 17व्या दिवशी ह्या चित्रपटाने 3 कोटी 80 लाख एवढी कमाई केली. ह्याचाच अर्थ 4 कोटीच्या आसपासची कमाई केली. आणि चांगला होल्ड तिसऱ्या हप्त्याच्या एंडला सुद्धा दाखवलेला आहे. त्यामुळे खरंच कौतुक राजा शिवाजी चित्रपटाचं, कारण अनेक नवीन नवीन चित्रपट रिलीज होतात पण चांगला होल्ड दाखवलाय. अजूनही लोक चित्रपट पाहायला जात आहेत, अजूनही वर्ड ऑफ माउथ चांगला येतो या चित्रपटाचा असं म्हणू शकतो. 17 दिवसांनंतर जे राजा शिवाजी चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 93 कोटी एवढं. आणि इथेही सैराट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलेला आहे, कारण सैराट चित्रपटाचा 91 ते 92 कोटीच्या आसपासचा होता, तो रेकॉर्ड मोडलेला आहे. आणि जे वर्ल्ड वाईड, सर्वात पहिला आपण ग्रॉस कलेक्शन बद्दल बोलूया. तर ग्रॉस कलेक्शन 110 कोटी झाले. आणि वर्ल्ड वाईड कलेक्शन जे झालंय ते आहे 114 कोटी. म्हणजे जगभरात जे कलेक्शन झालं ते 114 कोटीचं. इंडियामध्ये 110 आणि 114 ने 114.80 कोटीचं. सो इंडियामध्ये 110 आणि 4 कोटी 80 लाख हे जे आहे ते ओव्हरसीज म्हणजे बाहेरच्या देशात कमवले आहेत. ह्याचमुळे सैराटचा जो रेकॉर्ड होता 110 कोटीचा वर्ल्ड वाईड, तो रेकॉर्ड मोडलेला आहे. आणि 114.10 कोटींची कमाई केलेली आहे राजा शिवाजी चित्रपटाने, जी की आता नवीन रेकॉर्ड तयार झालेला आहे. आणि हा रेकॉर्ड कोणता चित्रपट मोडतो मराठीमध्ये हे चित्र बघण्यासारखं असणार आहे. पुढच्या काही येणाऱ्या चित्रपटांसाठी मराठी चित्रपटांमध्ये ते होऊ शकतात. आता राजा शिवाजी चित्रपटाचा बजेट पाहिला तर सगळीकडे आधी बोललं जात होतं की 100 कोटी बजेट वगैरे आहे, पण नाही, एवढा नव्हता. 75 कोटीच्या आसपासचा बजेट आता सगळीकडे तो रिव्हील होतोय. सो 75 करोड बजेट असेल तर मग नक्कीच हा चित्रपट 110 कोटी कमाई करून चांगला प्रॉफिट कमवून सुद्धा देतोय आणि लोकांचं सुद्धा मन जिंकतोय. जर का हा चित्रपट असाच 1 ते 1.5 महिना जर का थिएटरला राहिला, 1-1, 2-2 कोटी टिक करत राहिला, तर हा चित्रपट 150 कोटी पर्यंत जाऊ शकतो ह्याची मला खात्री आहे. सो हा एक माइलस्टोन ठरेल मराठी चित्रपटासाठी. आणि आता छान वाटतं खूप की यार फायनली तो जो सो कॉल्ड आकडा होता ना की माइलस्टोन 100 कोटीचा, तो पार झालाय. आणि म्हणजे साऊथला, बॉलिवूडलाही सवय आहे ह्या 3 आकड्यांच्या, म्हणजे 100 कोटी सहज पार करतात, कारण त्यांचा जगभरात चित्रपट लागतो. सो त्यांना तर ते नेहमी सारखं आहे. पण मराठी इंडस्ट्रीसाठी हे खूप महत्वाची गोष्ट आहे की एका चित्रपटाने वर्ल्ड वाईड 100 कोटी क्रॉस केलेत. आणि हा लवकरच नेटमध्ये सुद्धा जे 93 कोटी आहेत तेही 100 कोटी करेल अशीच आशा करूयात. आणि जे नवीन रिलीज होणार आहेत, देऊळबंद असेल, देऊळबंद 2 असेल, किंवा अजूनही काही चित्रपट हिंदीमध्ये होणार, त्यांचा फटका राजा शिवाजी चित्रपटाला पडतो का हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यामुळे पुढची व्हिडिओ नक्की पहा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.